भाग 2 मधील विद्यार्थी मित्र हो, तुमचं प्रथम स्वागत करतो. 30 तारखेला तुमची परीक्षा आहे. परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यास करा. कालच तुम्हाला मी सराव प्रश्नपत्रिका दिलेली आहे. ती प्रश्नपत्रिका सोडवून माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. काल आपण सेबी सिक्युरिटीज अँड बॉन्ड इन्व्हेस्टमेंट इक्विटी कॉर्पोरेशन काल आपण बघितलं, भारतीय प्रतिभूती महामंडळ. आणि आज त्याच्यातला पुढचा भाग म्हणजे भारतातील रोखे बाजार. या रोखे बाजाराची माहिती आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर रोखे बाजार किंवा त्याला स्टॉक मार्केट म्हणतात किंवा त्याला शेअर मार्केट सोप्या भाषेत असं म्हणूया आपण. तर ते शेअर मार्केट, स्टॉक मार्केट किंवा रोखे बाजार या बाजाराची माहिती आपल्याला थोडक्यात पाहावयाची आहे. आता आधुनिक अर्थव्यवस्थेत सर्व प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण सगळे भांडवलदार अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रकारचे उत्पादन करण्याची पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे. आणि त्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणाच्या उत्पादनासाठी भांडवलसुद्धा मोठं लागतं. आणि मग हे मोठ्या प्रमाणात भांडवल मिळवण्यासाठी किंवा भांडवल उभा करण्यासाठी ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या किंवा सरकारचे मोठे प्रोजेक्ट असतात बघा. उदाहरणार्थ रेल्वे, नवीन रेल्वे रूळ टाकणं, किंवा कृष्णा खोऱ्याचं उदाहरण घ्या. आपलं कृष्णा खोरे कृष्णा नदीच्या उगमापासून ते महाराष्ट्रात कृष्णा नदी आहे तिथंपर्यंत सगळ्या ठिकाणी छोटे मोठे बंधारे बांध घालायचे, कॅनॉल काढायचे, पाणी अडवायचं. हा कृष्णा खोरे महामंडळाचा मुख्य उद्देश. आता त्यासाठी मोठा प्रोजेक्ट म्हणलं की भांडवल मोठं लागतं. आणि मग असं मोठं भांडवल बँकांच्याकडून मिळणं अशक्य असतं किंवा सरकारलासुद्धा ते इतकं एकदम गुंतवणं शक्य नसतं. मग अशा वेळेला सरकार आपले रोखे विक्रीला काढतं. असंच अनेक मोठमोठ्या कंपन्यासुद्धा, ज्या खाजगी कंपन्यासुद्धा असतात पण त्या मोठ्या असतात, म्हणजे तर त्या मोठ्या कंपन्या आपले रोखे विक्रीला काढतात. या भांडवल बाजारामध्ये रोख पैसे कधी कुणाला कोण कर्जावर बँकेसारखं देत नसतं. तर त्या कंपनीचे रोखे, बंधपत्रे किंवा शेअर्स विकत घ्यायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशाला पाठबळ झालं, तारण झालं आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं ही पद्धत असते. आणि मग बऱ्याच कंपन्या आपले रोखे आणि बंधपत्रे निर्माण करतात, ते विकतात आणि त्यातून निर्माण होणारा पैसा हा आपल्या कंपनीमध्ये गुंतवतात. ज्यांच्याजवळ पैसा बचत शिल्लक आहे ते लोकसुद्धा आपल्याजवळचा पैसा त्या कंपन्यांना देतात, त्यांची रोखे किंवा बॉन्ड किंवा शेअर्स विकत घेतात. आणि दरवर्षी त्यांना त्या रोख्यांचा किंवा शेअर्सचा लाभांश रूपानं मोबदला मिळत असतो. म्हणजे बँकेचं जसं व्याज असतं तसं त्या शेअर्सचं नेहमी फायद्याचं. तर आपण साखर कारखान्यात शेअर्स उदाहरण बघतो. आपल्याला साखर कारखाना 4 रुपये किलोनं साखर का देतो? तर आपण साखर कारखान्यात सभासद आहोत आणि मग सभासदांना लाभांश रूपानं काहीतरी फायदा मिळाला पाहिजे, म्हणून मग ते शेअर्स किंवा सभासद असणं किती फायद्याचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आता ढोबळमानानं भारतीय भांडवल बाजाराचा इतिहास तुमच्यासमोर इथं स्क्रीनवर दिसतोय बघा, की भारतातला सगळ्यात मोठा आणि पहिल्यांदा जर शेअर बाजार किंवा रोखे बाजार चालू झाला असेल कुठं तर तो मुंबईला 1877 म्हणजे ब्रिटिशांच्या काळातसुद्धा भारतात भांडवल बाजाराची स्थापना केली. आता ब्रिटिशांनी भारतात भांडवल बाजार का काढला? तर ब्रिटिशांना त्यांचं प्रशासन दीर्घकाळ राबवण्यासाठी त्यांना रेल्वे रूळ टाकायचे होते, नवीन रस्ते करायचे होते, तारायंत्र सगळीकडे देशभर पोचवायचं होतं. ग्रामीण भागातला कच्चा माल इंग्लंडला वाहून नेता आला पाहिजे आणि इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल बंदरापासून ते ग्रामीण भागापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी त्यांना सुविधा करायच्या होत्या. आणि मग त्यासाठी त्यांनी भारतामध्ये भांडवल बाजार पहिल्यांदा रोखे बाजार सुरू केला. आणि त्यानंतर कलकत्ता, अहमदाबाद, दिल्ली, इंदूर या ठिकाणी रोखे बाजारांची स्थापना झाली. पण या रोखे बाजाराचा खरा विकास 1951 नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झाला. आणि त्यामध्ये या कंपन्यांना भांडवल बाजारात उतरून आपले शेअर्स किंवा कर्ज रोखे विक्रीला काढताना त्यामध्ये प्राथमिक रोखे बाजार आणि दुय्यम रोखे बाजार असे 2 प्रकारचे बाजार त्यामध्ये निर्माण होतात. तुम्हाला काल मी सांगितलं की ज्यावेळेला पहिल्यांदा एखादा माणूस शेअर्स घेतो
पहिल्यांदा एखादी कंपनी शेअर्स विक्रीला बाजारात येते त्यावेळी त्याला प्राथमिक बाजार म्हणायचं. ज्यावेळेला हा माणूस आपल्याजवळचे शेअर्स त्याच्या गरजेनुसार कधीही तो विकू शकतो, मध्ये आधी तो विकण्याचं काम करतो. या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे शेअर्स दिले जातात. जुनी कंपनी नवीन शेअर्स म्हणजे पूर्वी शेअर्स असतात पण नंतर आणि शेअर्स विकून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करते. तर असा बाजार म्हणजे दुय्यम बाजार. तर हे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार असे रोखे बाजारामध्ये असतात. आणि या बाजारामध्ये प्रचंड उलाढालसुद्धा सुरू असते. आता भारतामध्ये सर्वसाधारणपणे 23 रोखे बाजार आहेत. पण या रोखे बाजारामध्ये खरं म्हणजे सगळ्यात जास्त उलाढाल ही मुंबईच्या बाजारामध्ये होते. मुंबईचं शेअर मार्केट हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं शेअर मार्केट आहे आणि त्यामुळं या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं दिसतं आणि आर्थिक उलाढालसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होते. आता या शेअर बाजारामध्ये आपण ढोबळमानानं जर बघितलं, इथं आपल्याला दिसते बघा, रोखे बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज. आता यामध्ये रोखे बाजार म्हणजे सरकारी रोखेचा भाग आणि इतर रोखे विकणे व खरेदी केले जातात त्या बाजाराला रोखे बाजार असं म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं की कृष्णा खोरे महामंडळ, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ असे सरकारचे वेगवेगळ्या प्रकल्पासाठी, रस्ते महामंडळ किंवा भारताचा चतुष्कोन किंवा नॅशनल हायवेसाठी सरकार असे रोखे विक्रीला काढतं. त्यामुळं सरकारचे रोखे काही विक्रीला आलेले असतात. काही वेळेला इतर खाजगी कंपन्यासुद्धा रोखे विक्रीला आणतात आणि त्यातून भांडवल उभा करून आपला प्रोजेक्ट किंवा व्यवसाय किंवा उद्योग उभा करण्याचं काम चालू असतं. मग रोखे बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजे जेव्हा मालक त्याच्या इच्छेनुसार जेव्हा पाहिजे तेव्हा पूर्वी घेतलेले रोखे विकू शकतो. सरकारचे नवीन काही रोखे विक्रीला आणले असेल तर ते विकत घेऊ शकतो. म्हणजे रोखे खरेदी करणं आणि विक्री करणं याचा जो बाजार असतो त्या बाजाराला स्टॉक एक्सचेंज किंवा रोखे बाजार असं म्हटलं जातं किंवा शेअर्स बाजार असं म्हटलं जातं मराठीत. आता व्यक्तीची व उद्योग संस्थेची संघटना जी व्यवहाराची देखरेख व नियम करते अशी ठिकाण म्हणजे स्टॉक एक्सचेंज म्हणतात त्याला. ते मुंबईला आहे. व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी नियमन व प्रमाण या व्यवहारांची गरज असते, तिथं ही गरज पूर्ण केली जाते. त्या शेअर मार्केटमध्ये मान्यताप्राप्त दलाल असतात. कुणालाही जाऊन शेअर्स खरेदी करणं किंवा शेअर्स विकणं किंवा दलाली करणं अधिकृत मान्यता नाही आणि लोकांची फसवणूक होणे यासाठी सेबी फार जागरूक असते. आणि मग रोखे बाजाराविषयी कार्य किंवा स्टॉक एक्सचेंजच्या सदस्यांच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार केले जातात. त्यासाठी जे अधिकृत नोंदवलेले कमिशन दलाल, फ्लोअर दलाल किंवा त्याला वेगवेगळी नावं आहेत दलालांची, तर ते भांडवलदार, लवाद किंवा डीलर, विक्रेता असं त्याला नाव आहे. तर हे लोक त्या शेअर बाजारामध्ये शेअर्स देण्याघेण्याचं काम करत असतात आणि त्यांच्यावर देखरेख ही ठेवण्याचं काम केलं जातं. आता यामध्ये शेअर बाजाराची किंवा रोखे बाजाराची भूमिका काय आहे, तर पहिला अर्थव्यवस्थेमध्ये सुसंघटित रोखे बाजार चांगल्या स्पष्ट नियमानुसार कार्य करत असतो. साठेबाजीचे व्यवहार आणि किंमत नुकसान यासारख्या धोक्यांची पातळी किमान म्हणजे शेअर मार्केटमध्ये केली जाते. असा धोका होणे याची दक्षता घेतली जाते. रोखे बाजार रोख्यांच्या व्यवहारासाठी तयार बाजार उपलब्ध करून देतो. म्हणजे भांडवल अधिक गतिमान करतो. एका व्यक्तीचं रोखे विकायचं, दुसऱ्याने घ्यायचं, दुसऱ्याने विकायचं, तिसऱ्याच घ्यायचं. नवीन कुणाला रोखे घ्यायचे असेल तर त्याला ते या मार्केटमध्ये वातावरण तयार करून दिलं जातं. त्यानंतर रोख्यांच्या किमती निर्धारित करण्यात रोखे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो. रोखे बाजार
व्यावसायिक उद्योग संस्थांना बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यास मदत करतो. रोखे बाजार व्यावसायिक संयोजकांची पतविषयक प्रतिष्ठा वाढवतो. ज्या कंपनीचे भाग रोखे बाजारामध्ये नोंदवले जातात ती कंपनी अत्यंत बळकट किंवा आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग मानली जाते. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा असणाऱ्या बचतदारांच्या बचतीला गतिक्षमता प्राप्त करून देण्याचं काम रोखे बाजार करून देतो. म्हणजे त्यांची बचत त्या बाजारामध्ये आणतो, रोखे खरेदी करायला लावतो त्यांना, म्हणजे ती बचत थांबण्यापेक्षा गतिमान होते. त्यानंतर देशातील भांडवल संचयाला प्रेरणा देण्याचे कार्य रोखे बाजार करतो. त्याच्या माध्यमातून व्यक्ती, बँका, इतर संस्था, बँकेतर संस्था यांच्यामार्फत अतिरिक्त निधी हा महामंडळाच्या रोख्यामध्ये गुंतवणुकीसाठी गतिक्षम बनवला जातो. स्टॉक मार्केटमुळं रोखे बाजार फक्त समाजाच्या अतिरिक्त निधीची गतिशीलता करतो असं नाही, तर विविध उद्योगांना या निधीचे वाटप करून सुविधाही पुरवत असतो. अशा रीतीने निधी समाजाला आवश्यक असणाऱ्या उत्पादनात गुंतवण्यासाठी योग्य दिशा देण्याचं काम स्टॉक मार्केट करतो. स्पर्धात्मक आणि कार्यक्षम रोखे बाजार हा देशातील व्यावसायिक स्थितीचे तापमापक म्हणून कार्य करतो. गुंतवणूकदारांना रोखे बाजार वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधाही देण्याचं काम करतो. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगतो की तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचताय, तर शेअर मार्केटनं उसळी घेतली किंवा शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण असं पेपरमध्ये जी बातमी येते ते शेअर मार्केट म्हणजेच हे रोखे बाजार. कारण त्या बाजारामध्ये ज्यांच्याजवळ पैसा असतो किंवा ज्यांच्याजवळ भांडवल असतं ते लोक काय करतात बघा, बँकेमध्ये जर ठेवली तर आता उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याजवळ समजा 1,000 रुपये आहेत, तर 1,000 रुपये आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटला ठेवले तर जास्तीत जास्त व्याजदर आपल्याला 6 ते 6.5-7% मिळतो. म्हणजे वर्षाला 100 रुपयाला 7 रुपये व्याज मिळणार. या उलट शेअर मार्केटमध्ये काय असतं, तर हे जे लोक हुशार लोक असतात, जे भांडवलदार लोक आहेत, हे अशा गुंतवणुकीपासून आपल्याला अधिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते काय करतात की समजा 100 रुपयाचा एका कंपनीचा शेअर्स आहे, तर आपल्याजवळची 1,000 ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. त्या कंपनीचे 7 शेअर आपण घेतले 100 रुपयाला एक प्रमाणे, 5-6 महिने झाले किंवा वर्ष झालं, तर त्या शेअर्स ती कंपनी जर चांगली त्यांना अंदाजानं बरोबर निवडली असेल तर त्या कंपनीत वाढ होत जाते, फायदा होत जातो. आणि मग त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत पुढच्या वर्षी कमीत कमी 150 रुपयेपर्यंत जाते. मग हे लोक काय करतात की आपल्याजवळचं हे 10 शेअर्स घेतलेत तर 10 शेअर्स विकतात आणि 1,500 रुपये मिळवतात. म्हणजे एका वर्षात किंवा 6 महिन्यात 1.5 पैसे झाले. तर हे भांडवलदार लोक आपला पैसा वाढवण्यासाठी किंवा ज्यांच्याकडे चांगली निधी असतो त्या बँका, वित्तसंस्था, बँकेतर वित्तसंस्था, अनेक श्रीमंत लोक हे असे शेअर मार्केटमध्ये किंवा रोखे बाजारात गुंतवत असतात. त्यांचं गुंतवणुकीचं ते साधन आहे. आणि मग रोखे बाजार अत्यंत चांगलं काम करतो ही गोष्ट खरी आहे, पण त्या रोखे बाजारामध्ये रोखे विकत घेतल्यामुळं ज्यांनी पैसे गुंतवले असतात त्यांचे पैसे त्या कंपनीचे शेअर्स किंवा रोख्यामध्ये गुंतवल्यामुळं सुरक्षित असतात, पैसे बुडण्याचा धोका नाही. शिवाय लाभांश मिळतो. नको असेल तर तुम्ही ते विकू शकता. समजा तुम्हाला अत्यंत मध्येच पैशाची गरज भासली तर ते रोखे, जसं आपण बँकेत एखाद्या एफ डी केली असते आणि आपल्याला पैशाची गरज भासली तर ती एफ डी आपण तारण ठेवून त्यावर बँकेचं कर्ज घेऊ शकतो. तसं रोखे तारण ठेवूनसुद्धा कुठलीही बँक कर्ज देत असते. त्यामध्ये गुंतवणूक ही फायद्याची असते. आणि याचा दुसरा फायदा असा होतो की ज्यांच्याजवळ पैसा आहे तो पैसा निष्क्रिय स्वरूपात पडून न राहता तो शेअर मार्केटमध्ये येतो. आणि शेअर मार्केटमध्ये आल्यामुळं लोकांना, कंपन्यांना पैसा उपलब्ध होतो. कंपन्या नवनवीन प्रकारच्या वस्तू अधिकाधिक गुंतवणुकीसाठी त्यांना फायदा मिळाल्यामुळे वस्तू तयार करतात. त्यामुळे बाजारामध्ये वस्तूंचं उत्पादन वाढतं, भांडवली उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढते, देशाच्या विकासाला चालना देण्याचं काम शेअर मार्केट करतो. आता भारताच्या शेअर मार्केटमध्ये प्रमुख दोष आहेत. हे दोष पहिल्यांदा आपण बघूया की भारतीय रोखे बाजार आता
कार्य करताना अनेक कमतरता यांना तोंड द्यावे लागते त्याला. कारण जगात कोणत्याही देश विकासाकडे वेगाने निघाला की त्या देशामध्ये भांडवल बाजार, म्हणजे पहिला टॉपिक आपण बघितलं तुम्हाला आठवतं का बघा, ज्या देशामध्ये भांडवल बाजार प्रगत आहे त्या देशामध्ये अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कोणत्याही स्वरूपात लोकांना कर्जाच्या स्वरूपात पैसे मिळाले, लोकांना भांडवल मिळालं की ते विकासाची वेगळी दिशा पकडतात. आणि त्यामुळं भांडवलाची उपलब्धता ही त्या देशाच्या विकासाचं एक गणित आहे किंवा मापक आहे. आणि म्हणून रोखे बाजार हा या भांडवल बाजारातलाच एक घटक आहे. रोखे बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी पैसा उभा राहतो आणि तो पैसा, ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे तो पैसा गतिशील स्वरूपात मार्केटमध्ये येतो आणि मार्केटमध्ये रोखे त्या पैशानं विकत घेतले किंवा शेअर विकत घेतले की त्या शेअर मार्केटच्या जमा झालेल्या पैशाच्या जोरावर कंपन्या आपला विस्तार करतात किंवा उत्पादन वाढ करतात. म्हणजे ही देशाच्या विकासाला चालना देणारी गोष्ट असते. तरीसुद्धा भारताच्या रोखे बाजारामध्ये काही दोष आहेत. ते दोष आपण थोडक्यात बघूया. अपूर्ण व अकार्यक्षम. आता अपूर्ण व अकार्यक्षम म्हणजे काय बघा, की भारतामध्ये 23 ठिकाणी आत्ता रोखे बाजार आहे, पण त्या रोखे बाजारामध्ये फारशी मोठी उलाढाल अजूनही होत असल्याचं दिसून येत नाही. कारण भारताचा बराच भाग ग्रामीण भाग आहे आणि या लोकांना अजून शेअर मार्केट, रोखे बाजार काय असतो, कसं कार्य करतो याची माहिती नाही. फक्त शहरातल्या मुठभर श्रीमंत लोकांना, मुठभर लोकांनाच याची माहिती असल्याचं दिसतं आणि त्यामुळं या बाजारामध्ये अजूनही पूर्ण क्षमतेनं व्यवहार होत नाहीत. देशातल्या एकूण 23 बाजारापैकी जे काही रोख्याची उलाढाल होते ती 70% उलाढाल एकट्या मुंबईतच होती. मग बाकीचे बाजार हे अजून अपूर्ण किंवा अकार्यक्षम, म्हणजे कार्यक्षमतेनं काम करत असल्याचं दिसत नाही. त्यानंतर असमतोल वाढ, म्हणजे भारतातल्या रोखे बाजारामध्ये सगळीकडं समतोल वाढ झालेली दिसून येत नाही. अजूनही रोखे बाजार अपूर्ण अवस्थेत किंवा कमतरता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. सगळ्याच देशातल्या बाकीच्या, मग इंदोर असेल, दिल्ली असेल, मद्रास असेल, कलकत्ता असेल, कानपूर असेल किंवा भोपाळ असेल, अशा मोठ्या शहरामध्ये रोखे बाजार आहेत, पण त्या बाजारामध्ये फारशी उलाढाल होत असल्याचं दिसत नाही. कारण रोखे बाजाराची ठराविक वेळ असते. दररोज सकाळी 11ला स्टार्ट होणार, 1-2ला बंद. मोजक्या कमी कालावधीतच व्यवहार करायला परवानगी असते. ते सुद्धा अधिकृत दलालांनाच मान्यता असते. रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्याला पूर्ण मार्केटची माहिती असावी लागते, तरच ते फायद्याचं होतं. भारताच्या दलालांप्रमाणे आता पाश्चात्य देशातल्या अनेक कंपन्यासुद्धा आता रोखे बाजारामध्ये मुंबईमध्ये उतरलेले दिसतात. अनेक पाश्चात्य दलालसुद्धा या भारतातल्या रोख्यांची खरेदी विक्री करत असल्याचं दिसतं. म्हणजे फक्त मुंबईमध्येच याचं स्वरूप जास्त आहे, त्यामुळं त्याची वाढ ही असमतोल झाली दिसते. त्यानंतर अनैतिक व्यवहार. अनैतिक व्यवहार म्हणजे काय, तर रोखे बाजारामध्ये रोखे खरेदी करणारे आणि विकणारे हे दोन्ही असतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं की जे दलाल लोक आहेत हे दलाल उपदलाल किंवा पोटदलाल असतात किंवा आपल्या बगलबच्च्यांना अगोदर शेअर्स देऊन ठेवतात. पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी जाहीर करतात की या शेअर्सला मागणी जास्त आहे आणि मग कमी किमतीत शेअर घ्यायचा आणि 8-15 दिवस, महिन्यात जादा किमतीनं शेअर्स विकायचा. काही ठिकाणी असा सुद्धा अनैतिक व्यवहार झाल्याचं दिसतं. तुम्हाला आठवतं आहे का बघा, 1991ला भारतामध्ये सगळ्यात मोठ्या शेअर बाजारामध्ये झालेल्या गडबडीचं उदाहरण म्हणजे हर्षद मेहता. या हर्षद मेहतानं याच पद्धतीनं केलं होतं की कमी शेअर्स, ज्या कंपनीची किंमत कमी आहे ते सगळे शेअर्स एकदम विकत घ्यायचे बँकांच्याकडून पैसे उसने घेऊन आणि पेपरमध्ये प्रचंड जाहिरात करायची. 1 महिन्याभरानंतर या कंपनीच्या शेअरला प्रचंड मान्यता आहे, मागणी आहे असं नुसतं भासवायचं आणि मग लोक ते शेअर्स खरेदी करायला जातात. मग लोक शेअर्स खरेदी करायला गेले त्यांना जादा किमतीने ते शेअर्स विकून आपला पैसा मोकळा करायचा आणि नवीन कंपनी दुसरी कुठली तरी गाठायची. आणि मग 1-2-3 महिने गेले की खरेदी करणाऱ्या लोकांच्या लक्षात यायचं की आपण घेतलेल्या शेअर्सला व्हॅल्यू नाही. त्या लोकांचे पैसे, म्हणजे समजा 100 रुपयाला शेअर्स घेतला असतं तर त्याचं व्हॅल्यू 60-70 रुपयेपर्यंत कमी यायचं आणि त्यामुळे लोकांचं नुकसान व्हायचं. पण त्या ब्रोकर म्हणतो ज्याला, किंवा स्टॉकमध्ये व्यवहार करणारा जो ब्रोकर असतो त्या ब्रोकरचा प्रचंड फायदा व्हायचा. आणि असं करून हर्षद मेहतानं करोडो रुपये कमवले लोकांना फसवून किंवा अनैतिक पद्धतीने व्यवहार करून. तर हे व्यवहार चालतात म्हणून शेअर मार्केटमध्ये दक्षता घेणं गरजेचं असतं. त्यानंतर नियंत्रित व्यापार म्हणजे फारसा
मोठी उलाढाल अजूनही म्हणजे इंग्लंडच्या स्टॉक मार्केटमध्ये किंवा अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये कशी मोठी उलाढाल होते तशी मोठी उलाढाल आपल्याकडं होत असल्याचं दिसत नाही. त्यानंतर अतिरिक्त सट्टेबाजी म्हणजे तर जर शब्द टाईप करताना टायपिंग मिस्टेक आहे. अतिरिक्त सट्टेबाजी म्हणजे काही जण भांडवलदार काय करतात बघा, की बऱ्याच वेळेला आपल्याकडं शेअर्सचा स्टॉक करतात भरपूर, त्याचं म्हणजे तूट किंवा त्याची कमतरता मार्केटमध्ये जाणवते आणि मग लोक त्या शेअरची मागणी करतात आणि मग अधिक किमतीला हे लोक विकतात. त्यामुळं सट्टाबाजी करणं हे शेअर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांना पैशाच्या जोरावरती शक्य होतं. त्यानंतर एकत्रीकरणाचा अभाव म्हणजे भारतातल्या सगळ्या जे रोखे बाजार आहेत त्या सगळ्या रोखे बाजारामध्ये एकसारखे एकाच दरानं रोख्यांची खरेदी विक्री होत नाही, कमी अधिक दरानं होते, कारण त्याचं एकत्रीकरण व्यवस्थित झालेलं नाही, यांच्यामध्ये योग्य ताळमेळ नाही आणि यामुळं एकत्रीकरणाचा अभाव हा दोष एक सांगितला जातो. त्यानंतर योग्य वर्गीकरण म्हणजे शेअर्सचं वर्गीकरण काही लोकांना काही बाजारामध्ये उदाहरणार्थ बघा जर गुजरातमध्ये शेअर मार्केट आहे तर गुजरातमधल्या शेअर मार्केटमध्ये गुजरातमधल्या प्रॉपर कंपन्यांचं शेअर जरा जास्त किमतीला खपतात. या उलट स्थानिक त्या भागातल्या कंपन्यांना लोक जास्त प्रायोरिटी देतात. नॅशनल लेवलला कंपनी किती चांगली याचा विचार फारसा करत नाहीत. म्हणजे या रोखे बाजाराचं योग्य वर्गीकरण झालेलं दिसत नाही. त्यानंतर योग्यतेचे फरक म्हणजे ते शेअर मार्केट ओळखण्यामध्ये फरक किंवा शेअरच्या किमतीमध्ये फरक जाणवतो. त्यानंतर दोषपूर्ण व्यवस्थापन शेअर मार्केटमध्ये पूर्ण नियंत्रण किंवा नियोजनबद्ध कामकाज चालत नाही, मर्यादित वेळेत कामकाज असतं. त्यामुळं ती वेळ संपली की त्यानंतर बाहेर परस्पर अनेक लोक कमी अधिक किमतीला रोख्यांची खरेदी विक्री करून वेगवेगळ्या पद्धतीने नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन दोषपूर्ण आहे. त्यानंतर प्रचलित दोषपूर्ण पद्धती म्हणजे आता शेअर मार्केटमध्ये काम करत असताना काही वेळेला लोकांना फायदा होतो पण बऱ्याच वेळा तोटासुद्धा होतो. म्हणजे अजूनही त्याची पद्धती दोषपूर्ण आहे. तुम्हाला मी त्यातलं एक सगळ्यात चांगलं उदाहरण सांगेन, शेअर मार्केट चांगलं असणं किंवा रोखे बाजार चांगला असणं त्याचं किती चांगलं फायदा होऊ शकतो. तुम्हाला कोकणामध्ये वीज तयार करणारा प्रोजेक्ट दापोलीला जो झालेला आहे तर त्या प्रोजेक्टचं उदाहरण सांगतो की हा फॉरेनची कंपनी आहे अमेरिकेची आणि अमेरिकेच्या कंपनीनं भारतामध्ये गॅसवर वीज तयार करण्याचा प्रोजेक्ट काढला. आता त्या प्रोजेक्टसाठी 40,000 कोटी रुपयांचं भांडवल लागणार होतं. म्हणजे इराकमधून विषारी वायू मागवायचा टँकरनं आणि इथं त्या कोकणात तो गॅस वायू जाळून त्यापासून वीज निर्माण करण्याचा तो प्रोजेक्ट. आता 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक त्यामध्ये होती. तर ती अमेरिकन कंपनी इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या सुपर मार्केटमध्ये त्यांनी रोखे विक्रीला काढले आणि 40,000 रुपये भांडवल एक महिन्यामध्ये 40,000 कोटी रुपयाचं भांडवल एक महिन्यात उभा करून भारतामध्ये त्यांनी वीज तयार करण्याचा प्रोजेक्ट काढला. तो त्यांची वीज शासन खरेदी करतं, महाराष्ट्र शासनानं खरेदी करून त्यांना दर महिन्याला पैसे त्या विजेच्या बिलापोटी द्यायला सुरुवात केली. म्हणजे असे मोठमोठ्या कंपन्या धाडस करतात रोखे विकून. म्हणजे तिथं भांडवल बाजार आणि रोखे बाजार प्रगल्भ आहे, त्यामुळं ताबडतोब भांडवल उभं राहू शकतं. पण या उलट आपल्याकडं तशी अडचण फार मोठ्या प्रमाणात आल्याची दिसते. इतकी व्यवस्था होत नाही. त्यानंतर उत्तम बाजार, उत्तम प्रकारचा रोखे बाजार म्हणजे असा बाजार की ज्या बाजारामध्ये सरकारचे कर्ज रोखे विकले असतात, त्याला रिझर्व्ह बँकेचा पाठिंबा असतो आणि त्या माध्यमातून त्याचे व्यवहार होत असतात. ते पैसे बुडण्यास धोका नसतो, चांगला परतावा मिळतो, दर महिन्याला त्याची जे काही लाभांश वर्षाला असतो तो मिळत असतो. तर अशा बाजाराला उत्तम रोखे बाजार म्हणतात. इथं रोखे बाजाराविषयीची माहिती आपली संपते. आपण सगळेजण याच्या नोट्स काढा, काही शंका असतील तर विचारा. आणि इथं हा भाग म्हणजे पहिला टॉपिक आपला पेपर नंबर 6 मधला इथं संपतोय. धन्यवाद.